माँ के नाम एक पेड़ ही योजना खऱ्या अर्थाने गेल्या काही दिवसांमध्ये केंद्र शासनाने आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात राबवली गेली। प्रत्येक शाळकरी मुलांना एक एक झाड दिलं गेलं आणि ती झाड खऱ्या अर्थाने आईसंग GPS लोकेशनमध्ये फोटो घेऊन ते झाड लावण्यात आलं। अशा योजना आपण शाळेमध्ये राबवायच्या, मुलांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लावून घ्यायची आणि गावखेड्यामध्ये अजून देखील आपण बघताय मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ही होती। असा प्रश्न खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळेमध्ये मी जनजागृतीचा कार्यक्रम करण्यासाठी गेलो होतो। तेथील शिक्षकांनी मला विचारला, सर आपण मोठ्या प्रमाणात योजना राबवतो, मोठ्या प्रमाणात अभियान राबवतो, तुम्ही देखील चांगलं काम करताय, परंतु जे मोठ्या प्रमाणात चालणारी जी वृक्षतोड आहे ह्याच्यावर कुठेतरी आळा आला पाहिजे, ह्याला कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे, ह्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। जी संबंधित वृक्षतोडी संबंधित जे डिपार्टमेंट आहे ती खऱ्या अर्थाने त्या व्यापाऱ्यांना वृक्षतोडी तोडणाऱ्या लोकांना कुठेतरी मॅनेज होऊन हे खऱ्या अर्थाने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू आहे ह्याच्यावर कुठेतरी आपण प्रश्न उपस्थित केला पाहिजे। नक्कीच आपण ह्या सर्व घटनेमध्ये बारकाईने बघत आहोत आणि आपल्या सभोवती गावखेड्यामध्ये होणारी वृक्षतोडी खऱ्या अर्थाने आपण एकदम मोठ्या प्रमाणात त्यामध्ये त्याला विरोध हा करणार आहोत। परंतु निसर्गाशी माझे नाळ फाउंडेशनला खऱ्या अर्थाने तुमच्या सपोर्टची आणि तुमच्या आधाराची एकदम मोठ्या प्रमाणात गरज आहे। तर जय हिंद, जय महाराष्ट्र।